कन्या राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळापासून तुम्ही मनापासून प्रयत्न करत आहात, पण एखादी महत्वाची गोष्ट वारंवार तुमच्या हातातून निसटते का, किंवा यशाला सतत उशीर होतोय असे तुम्हाला जाणवत असेल, तर पुढची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण ऑगस्ट 2026 मध्ये परिस्थितीचा वेग बदलण्याची काही संकेत दिसत आहेत, ज्या प्रयत्नांचे परिणाम आजपर्यंत स्पष्टपणे दिसत नव्हते. त्याच प्रयत्नांमधून पुढे नवीन संधी निर्माण होऊ शकते. पण या काळात एक असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या पुढील वाटचालीवर मोठा परिणाम करू शकतो. तो निर्णय कोणता, कोणत्या क्षेत्रात बदलाची चाहूल आहे आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी या काळात नेमकी कोणती गोष्ट अजिबात दुर्लक्षित करू नये हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशी, ऑगस्ट 2026 मध्ये कन्या राशीचे कष्ट फळाला येणार. थांबलेले यश आता तुमच्या दारी. कन्या राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा काळ आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना दिशा देणारा आणि थांबलेल्या गोष्टींना पुन्हा गती देणारा ठरू शकतो. मागील काही काळापासून एखादे काम वारंवार पुढे ढकलले जात असेल, अपेक्षित उत्तर मिळत नसेल किंवा मेहनत करूनही त्याचे परिणाम लगेच दिसत नसतील, तर आता परिस्थितीत हळूहळू बदल जाणू शकतो. विशेषतः महिन्याच्या पुढील टप्प्यात आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे असलेली कौशल्ये किंवा व्यक्तीपर्यंत पोहोचणे, जुन्या संपर्कातून नवीन संधी मिळणे किंवा आधी केलेल्या कामाचा फायदा अचानक मिळणे असे संकेत दिसतात. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत कन्या राशीसाठी हा काळ महत्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या बारकाईने काम करण्याच्या पद्धतीची दखल घेतली जाऊ शकते. जबाबदारी वाढवण्यासोबतच त्यातून भविष्यातील प्रगतीचा मार्ग तयार होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी घाईने निर्णय घेण्यापेक्षा उपलब्ध पर्यायांची पूर्ण माहिती घेणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क होणे, रखडलेले व्यवहार पुढे जाणे किंवा एखाद्या नवीन व्यक्तीच्या माध्यमातून कामाची संधी निर्माण होणे शक्य आहे. मात्र कोणतेही आर्थिक किंवा व्यावसायिक आश्वासन केवळ बोलण्यावर विश्वास ठेवून स्वीकारू नका. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने महिन्यातील काही काळ दिलासा देणारा ठरू शकतो. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते किंवा अपेक्षेपेक्षा वेगळ्या मार्गाने आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र पैसा हातात येताच अनावश्यक खर्च वाढवण्याची चूक टाळा. घरातील गरजा, कर्जाची जबाबदारी, भविष्यासाठी बचत आणि अचानक येणारे खर्च यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अधिक योग्य राहील. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना फक्त अफवा किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः माहिती तपासणे महत्वाचे आहे. कुटुंबाच्या बाबतीत एखादा जुना गैरसमज दूर होण्याची संधी मिळू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासू शकते आणि तुमच्या एका योग्य निर्णयांमुळे वातावरण सकारात्मक होऊ शकते. वैवाहिक जीवनात मनात साठवून ठेवलेल्या गोष्टी शांतपणे बोलून स्पष्ट केल्यास नात्यातील ताण कमी होऊ शकतो. अविवाहित कन्या राशीच्या व्यक्तींना परिचितांच्या माध्यमातून नवीन व्यक्तीशी संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही नाते पुढे नेताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि विचार समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होऊ शकतो. आतापर्यंत एखाद्या अपयशामुळे किंवा विलंबामुळे तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत असाल, तर आता पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आहे. प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणजे ती तुमच्यासाठी नाही असे समजण्याची गरज नाही. काही संधी उशिरा येतात, पण योग्य वेळी आल्यावर त्यांची किंमत अधिक जाणवते. त्यामुळे जुने अपूर्ण काम पूर्ण करणे, वेळेचे नियोजन सुधारणे आणि एका वेळी एका महत्त्वाच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात एखादी बातमी, फोन, संदेश, प्रस्ताव किंवा निर्णय तुमच्या पुढील वाटचालीला नवीन दिशा देऊ शकतो. विशेषतः ज्या गोष्टीसाठी तुम्ही बराच काळ प्रयत्न करत आहात त्यामध्ये हालचाल दिसू लागल्यास संधी हातातून जाऊ देऊ नका. मात्र उत्साहात येऊन सर्व काही एका दिवसात बदलण्याचा प्रयत्न करू नका. छोट्या पण सातत्यपूर्ण पावलांनी पुढे जाणे तुमच्यासाठी अधिक परिणामकारक ठरेल. कन्या राशीच्या जातकांनी या काळात स्वतःची तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. तुमची मेहनत
कदाचित इतरांना लगेच दिसत नसेल, पण त्याचा पाया तयार होत असतो. ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी फक्त अचानक नशीब बदलण्याचा काळ नसून आधी केलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळवण्याचा काळ ठरू शकतो. थांबलेले काम पुन्हा सुरू करा, योग्य संधी ओळखा, पैशांबाबत संयम ठेवा आणि निर्णय घेताना मनाबरोबरच बुद्धीचाही वापर करा. कारण या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणे नव्हे, तर परिस्थिती बदलण्यासाठी योग्य वेळी योग्य कृती करणे. ऑगस्ट 2026च्या उर्वरित काळात कन्या राशीच्या व्यक्तींना काही बाबतीत स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याची वेळ येऊ शकते. आतापर्यंत इतरांच्या अपेक्षा, घरातील जबाबदाऱ्या किंवा परिस्थितीचा विचार करून तुम्ही काही निर्णय पुढे ढकलले असतील, तर आता स्वतःच्या भविष्यासाठी काय योग्य आहे याचा विचार अधिक गांभीर्याने करावा लागेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत झालेली चर्चा तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नसल्या तरी त्यातून पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव मिळू शकतो. कामाच्या क्षेत्रात तुमच्यावर सोपवलेले एखादे कठीण काम सुरुवातीला त्रासदायक वाटू शकते, परंतु ते व्यवस्थित पूर्ण केल्यास तुमची विश्वासार्हता वाढू शकते. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीकडून मिळणारा सल्ला पुढील काळात उपयोगी पडू शकतो. स्वतःचे काम स्वतः करण्याची तुमची सवय चांगली असली तरी प्रत्येक जबाबदारी एकट्याने पेलण्याचा प्रयत्न करू नका. योग्य व्यक्तीकडून मदत घेणे ही कमजोरी नसून वेळ वाचवण्याचा शहाणपणाचा मार्ग आहे. काही कन्या राशीच्या व्यक्तींना कामाची पद्धत बदलावी लागू शकते किंवा नवीन तंत्रज्ञान, नवीन कौशल्य अथवा नवीन जबाबदारी शिकण्याची संधी मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात ग्राहकांशी संवाद आणि व्यवहारातील स्पष्टता महत्त्वाची राहील. एखाद्या जुन्या व्यवहारातून अनपेक्षित संपर्क मिळू शकतो. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांनी आर्थिक बाबी, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील नियोजन याबाबत स्पष्ट चर्चा करणे आवश्यक आहे. कागदपत्रे, करार, ऑनलाईन व्यवहार किंवा आर्थिक नोंदी तपासून घेण्याची सवय या काळात विशेष उपयोगी ठरेल. छोटा फायदा दिसतो म्हणून मोठी जोखीम घेण्यापेक्षा स्थिर वाढीला प्राधान्य देणे अधिक योग्य ठरेल. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा आहे. अभ्यासात एखादा विषय कठीण वाटत असेल तर तो टाळण्याऐवजी त्यासाठी वेगळा वेळ निश्चित करा. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सातत्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. तुमच्या क्षमतेपेक्षा तुमची दिनचर्या आणि नियमित सराव यावेळी जास्त फरक पाडू शकतो. आधी केलेल्या अभ्यासाचे पुनरावलोकन आणि चुका शोधण्यावर लक्ष दिल्यास आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. काही व्यक्तींच्या आयुष्यात प्रवासाशी संबंधित हालचाल वाढू शकते. कामानिमित्त छोटा प्रवास, कुटुंबातील कार्यक्रमासाठी बाहेर जाणे किंवा एखाद्या आवश्यक कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. अशा प्रवासातून केवळ काम पूर्ण होणार नाही, तर नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. मात्र प्रवासाचे नियोजन शेवटच्या क्षणी न करता आवश्यक कागदपत्रे, वेळ आणि खर्च यांची आधीच व्यवस्था करणे फायदेशीर ठरेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत कन्या राशीच्या व्यक्तींना भावनिक स्पष्टता आवश्यक राहील. मनात एक आणि बोलण्यात दुसरे असे राहिल्यास समोरच्या व्यक्तीला चुकीचा अर्थ लागू शकतो. नात्यातील छोट्या गोष्टींवरून वारंवार संशय घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीशी थेट संवाद साधणे अधिक चांगले. काही जुन्या नात्यांमध्ये भविष्यासंदर्भात गंभीर चर्चा होऊ शकते. ज्या नात्याला पुढे न्यायचे आहे त्यासाठी फक्त भावना पुरेशा नसून परस्पर विश्वास आणि जबाबदारीची तयारी देखील आवश्यक आहे. घर, जमीन, वाहन किंवा मोठ्या वस्तूशी संबंधित विचार सुरू असतील तर निर्णय घेण्यापूर्वी बजेट पुन्हा तपासा. घरातील एखाद्या दुरुस्तीचे काम किंवा अचानक निर्माण झालेला खर्च नियोजन बदलू शकतो. त्यामुळे हातात आलेला पैसा पूर्णपणे खर्च न करता काही रक्कम बाजूला ठेवणे उपयोगी ठरेल. आर्थिक शिस्त या काळात भविष्यातील ताण कमी करू शकते. सामाजिक जीवनातही काही बदल जाणू शकतात. प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कोणत्या लोकांसोबत वेळ घालवणे आपल्या प्रगतीसाठी आणि मनशांतीसाठी योग्य आहे हे ओळखणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीचे खरे मत किंवा हेतू एखाद्या प्रसंगातून स्पष्ट होऊ शकतो. अशा वेळी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल. तुमच्या आयुष्यातून काही अनावश्यक गोष्टी दूर होणे हे देखील पुढील प्रगतीची सुरुवात असू शकते. ऑगस्टच्या शेवटाकडे जाताना
तुमच्या मनात भविष्यासाठी नवीन योजना तयार होण्याची शक्यता आहे. पूर्वी जे शक्य नाही असे वाटत होते, त्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. एखादे कौशल्य शिकणे, कामाची नवीन दिशा निवडणे, स्वतःचे उत्पन्न वाढवण्याचा मार्ग शोधणे किंवा दीर्घकाळापासून मनात असलेली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचार सुरू होऊ शकतो. या योजनांना लगेच मोठे रूप देण्यापेक्षा त्यांची छोटी सुरुवात करणे अधिक परिणामकारक ठरेल. या काळात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा धडा असा असेल की प्रत्येक विलंब हा अपयशाचा संकेत नसतो. काही वेळा परिस्थिती तुम्हाला योग्य तयारी करण्यासाठी वेळ देत असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीला उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. तुमच्या हातात असलेल्या गोष्टी व्यवस्थित करा, चुका सुधारत राहा आणि पुढील संधीसाठी स्वतःला तयार ठेवा. कारण ऑगस्टचा शेवटचा कन्या राशीच्या व्यक्तींना केवळ आशा देणारा नसून पुढील काही महिन्यांसाठी अधिक स्पष्ट दिशा ठरवण्याची मानसिक ताकद देणारा ठरू शकतो. विशेषतः ज्यांनी गेल्या काही महिन्यात अनेक अडचणी असूनही प्रयत्न सोडले नाहीत, त्यांच्यासाठी हा काळ आत्मविश्वास पुन्हा उभा करण्याचा ठरू शकतो. तुमच्याकडून झालेल्या चुका तुमची ओळख नाही, त्यापुढे योग्य निर्णय घेण्यासाठी मिळालेला अनुभव आहेत. आता जुन्या निराशेकडे पुन्हा पुन्हा पाहण्याऐवजी पुढील संधी कुठे आहे हे शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी येणारा काळ एका मोठ्या बदलापेक्षा अनेक छोट्या सकारात्मक निर्णयांची मालिका घेऊन येऊ शकतो आणि याच निर्णयांमुळे पुढील काळात अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती करण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. ऑगस्ट 2026च्या पुढील काळात कन्या राशीच्या व्यक्तींच्या वैयक्तिक निर्णयांना विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. काही दिवसांपासून मनात असलेला प्रश्न आता अधिक स्पष्टपणे समोर येईल. एखादी गोष्ट करायची की नाही, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या संधीला प्राधान्य द्यायचे किंवा एखाद्या जुन्या विषयाला पूर्णविराम द्यायचा, याबाबत तुम्ही ठाम भूमिका घेऊ शकता. यावेळी दुसऱ्यांच्या मतापेक्षा स्वतःच्या अनुभवातून शिकलेले धडे अधिक उपयोगी ठरतील. निर्णय घेताना भावनिक दबावापासून स्वतःला दूर ठेवले तर पुढील काळातील अनेक अडचणी टाळता येतील. या काळात तुमच्या नावाची किंवा कामाची चर्चा तुमच्या अनुपस्थित होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या एखाद्या कामाची गुणवत्ता एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या लक्षात येऊ शकते. याचा फायदा लगेच मिळेलच असे नाही, पण भविष्यातील संधीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे छोट्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. कोणते काम आपल्या मोठ्या ध्येयाशी जोडलेले आहे हे ओळखून त्यात सातत्य ठेवणे आवश्यक राहील. कन्या राशीच्या काही व्यक्तींना स्वतःच्या कामासाठी नवीन साधने किंवा सुविधा उपलब्ध करून घेण्याचा विचार करावा लागू शकतो. कार्यालयीन उपकरणे, डिजिटल काम, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा तांत्रिक कौशल्याशी संबंधित एखादी गुंतवणूक भविष्यात उपयोगी पडू शकते. मात्र आकर्षक जाहिरात किंवा इतरांच्या अनुभवावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष गरज आणि दीर्घकालीन फायदा तपासणे योग्य राहील. योग्य साधनाचा वापर तुमचा वेळ वाचू शकतो आणि कामाची गुणवत्ता सुधारू शकतो. कुटुंबातील एखाद्या तरुण व्यक्तीच्या शिक्षण, करिअर किंवा भविष्यासंदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करावे लागू शकते. तुमचा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र सल्ला देताना स्वतःचे निर्णय त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना पर्याय समजावून सांगणे अधिक योग्य राहील. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय सर्वांच्या मताने घेण्याची गरज निर्माण होऊ शकते. अशा वेळी शांत वातावरणात चर्चा केली तर मतभेद वाढण्याची शक्यता कमी होईल. काही कन्या राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या राहणीमानात बदल करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. घरातील एखादी जागा व्यवस्थित करणे, अनावश्यक वस्तू बाजूला काढणे, कामाचे वातावरण बदलणे किंवा दैनंदिन जीवनात शिस्त आणणे यामुळे मनावरील भार कमी होऊ शकतो. बाहेरील परिस्थिती पूर्णपणे बदलण्याआधी आपल्या आसपासचे वातावरण व्यवस्थित केल्यास मानसिक स्पष्टता वाढू शकते. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन कल्पना जन्म घेण्याचा काळ असू शकतो. लेखन, व्हिडिओ, कला, डिझाईन, अध्यापन, सोशल मीडिया किंवा स्वतःची कल्पना लोकांसमोर मांडण्याचे काम करणाऱ्यांना एखादी वेगळी दिशा सापडू शकते. सुरुवातीला त्या कल्पनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तरी लगेच थांबू नका. कोणती गोष्ट लोकांना आवडते आणि कोणत्या पद्धतीने ती मांडल्यास परिणाम चांगला मिळतो याचा अभ्यास केल्यास पुढील प्रयत्न अधिक प्रभावी होऊ शकतात. मानसिक पातळीवर तुम्हाला काही जुन्या भीतीचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या
व्यक्तीचे मत, पूर्वीचा अपमान, अपयशी प्रयत्न किंवा चुकीचा निर्णय यामुळे स्वतःला मर्यादा घालण्याची सवय झाली असेल तर ती हळूहळू सोडण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येक नवीन संधीमध्ये जुन्या अनुभवाची पुनरावृत्ती होईलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक शक्यता भूतकाळातील एका चुकीमुळे वर्तमानातील प्रत्येक शक्यता नाकारू नका. तुमच्या दैनंदिन जीवनात वेळेचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय ठरू शकतो. एकाच वेळी अनेक कामे सुरू केल्यामुळे काहीही पूर्ण होत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दिवसातील सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करण्याची सवय लावा. बाकीची कामे त्यानंतर हाताळली तर ताण कमी होईल. विशेषतः महत्त्वाचे निर्णय थकलेल्या अवस्थेत घेणे टाळणे फायदेशीर ठरेल. काही लोकांकडून तुमच्याकडे मदतीची अपेक्षा केली जाऊ शकते. प्रत्येकाला मदत करण्याची तुमची इच्छा चांगली असली तरी स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जबाबदारी घेऊ नका. तुमच्या वेळेची आणि पैशाची मर्यादा स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. एखाद्याला मदत करता आली नाही म्हणून अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. स्वतःचे संतुलन राखून केलेली मदतच दीर्घकाळ टिकते. ऑगस्टचा शेवटचा जवळ येताना तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची निवड करावी लागेल आणि काही गोष्टी सोडाव्या लागतील. जुन्या सवयी, अनावश्यक खर्च, वेळ वाया घालवणारे संबंध किंवा सतत चिंता निर्माण करणारे विचार यापैकी काही गोष्टींना मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला तर पुढील काळ अधिक हलका वाटू शकतो. बदल एकदम मोठा असण्याची गरज नाही. रोजच्या जीवनातील एखादी छोटी सुधारणा देखील पुढील काही महिन्यात मोठा फरक निर्माण करू शकते. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या क्षमतेचा कमी अंदाज लावू नये. तुमची प्रगती कदाचित इतरांच्या तुलनेत वेगळ्या वेगाने होत असेल, पण त्याचा अर्थ तुम्ही मागे आहात असा होत नाही. तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवणे महत्त्वाचे आहे. पुढील काळात तुमच्या निर्णयांची गुणवत्ता तुमच्या नशिबापेक्षा जास्त महत्त्वाची ठरू शकते. ऑगस्ट 2026 संपताना मनात एक वेगळी स्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळाले नाही तरी त्याचा पाठलाग करून स्वतःला थकवण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहण्याची क्षमता वाढेल. काही दरवाजे बंद झाले तरी त्यातून तुमच्यासाठी दुसरी दिशा तयार होऊ शकते. त्यामुळे या महिन्याचा शेवट हा केवळ एका महिन्याचा शेवट न मानता पुढील टप्प्यासाठी स्वतःला नव्याने तयार करण्याची सुरुवात म्हणून पहा. तुमच्याकडे असलेली बुद्धी, निरीक्षण शक्ती आणि परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता योग्य पद्धतीने वापरली तर पुढील काळात तुमच्यासाठी अधिक मजबूत आणि स्थिर प्रगतीचा पाया तयार होऊ शकतो. कन्या राशीचे जातकांनो, आजची ही माहिती तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्शून गेली असेल आणि सध्या तुमच्या आयुष्यातही एखादी गोष्ट नव्या वळणावर उभी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या आयुष्यात कोणते काम सर्वात आधी पूर्ण व्हावे, कोणते स्वप्न प्रत्यक्षात यावे किंवा कोणती इच्छा पूर्ण होण्याची तुम्ही मनापासून वाट पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या राशीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा ओम बुधाय नमः असे लिहा आणि सकारात्मक विचाराने पुढे चला. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कन्या राशीच्या तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची नवीन वेगळी राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन सुरू करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर या चॅनलसाठी खूप मोठा आधार आहे. तुमच्या आयुष्यात रखडलेल्या गोष्टींना योग्य दिशा मिळो, मेहनतीचे समाधानकारक फळ मिळो आणि येणारा काळ तुमच्यासाठी नव्या आशा घेऊन येऊ हीच मनापासून शुभेच्छा.